तर नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओच्या माध्यमातून जे बांधकाम कामगार आहेत त्यांना ज्या बांधकाम कामगार विभागामार्फत ज्या योजना मिळणार आहेत त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बांधकाम कामगार मोफत भांडी वाटप सुरू। आता हे जे भांडी वाटप सुरू झाले, काही जणांना भांडी मिळाली, त्यामध्ये काय काय सामान मिळाले ते पण पाहणार आहोत। पण तुम्हाला का बरं नाही मिळाली, तुम्ही अर्ज वगैरे केला का नाही आणि तुम्ही कागदपत्र योग्य रीतीने दिले का नाही, नियम व अटी काय होते, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत। राज्यात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने नोंदणीकृत कामगारांसाठी मोफत किचन साहित्य आहे। त्यामध्ये आपल्याला स्वयंपाक बनवण्यासाठी जे संपूर्ण साहित्य मिळते ते सेवा वाटप ही योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत, कामगारांना जीवनमान सुधारणा आणि त्यांना स्थलांतरादरम्यान म्हणजे इथलं काम झालं इथं कुठं जावं लागते तर दरम्यान भोजन तयार करण्यासाठी ज्या ज्या आवश्यकता आहेत ज्या भांडींची, ते भांडी तुम्हाला मिळणार आहेत। आता आपण पाहूया या मार्फत म्हणजे नेमकं जी योजना आहे या मार्फत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। साले हे ॲडस मस्त येते। आता बघा, आपण बांधकाम कामगार मोफत भांडी वाटप या योजनेची वैशिष्ट्य काय असणार आहेत ते पाहणार आहोत। या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा महाराष्ट्रातील नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे। त्यांचे वय 18 ते 60 वर्षापर्यंत असावे। त्यानंतर इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळात नोंदणी आवश्यक आहे। तुमचं जो 90 दिवसाचं सर्टिफिकेट तुम्ही मागून घ्या, ते पण नसेल तर ते मागून घ्या आणि तुम्ही जो आपलं महाराष्ट्र इतर इमारत बांधकाम कामगार मंडळ आहे त्याच्यामध्ये तुमची नोंदणी आवश्यक आहे। नोंदणी नसेल तर करून घ्या। आता बघा, नोंदणी आवश्यक का बरं आहे? कामगारांनी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम विभागा मंडळात नोंदणीकृत आणि नूतनीकरण अद्ययावत करणे आवश्यक आहे। म्हणजे रिन्युअल तुम्ही जेव्हा तुमचा जो बांधकाम विभागामार्फत जो कार्ड निघाला तेव्हा काढलं, पण आता पुन्हा रिन्यू करून घ्या। त्याच्यानंतर याचा उद्देश कामगारांना दर्जेदार गृहोपयोगी वस्तू मोफत देऊन आर्थिक बचत आणि जीवन त्यांचा सुधारमान सुलभ करणे आहे। आता बघा, योजनेचा संपूर्ण खर्च मंडळाच्या उपकर निधीतून यानी केस फंड भागवला जातो। कामगारांना कोणताही आर्थिक भार नाही। आता बघा, बांधकाम कामगार इमारत जो इतर बांधकाम विभाग आहे त्याच्यामार्फत मोफत भांडी वाटप यासाठी पात्रता काय असणे आवश्यक आहे। बांधकाम कामगार मोफत भांडी वाटप योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी आपल्याला ज्या अटी आहेत, आता कोणत्या अटी आहेत त्या आपण आता समोर पाहणार आहोत। पॉईंट नंबर 1, कामगाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळात नोंदणी, तुम्हाला पहिले सांगितलं तर नोंदणी करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर नोंदणी सक्रिय, जीवित आणि नूतनीकरण अद्ययावत असावे। तुमची नोंदणी ते सक्रिय असावी। पॉईंट नंबर 3, गेल्या 90 दिवसात काम केल्याचे तुमच्याकडे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 4, तुमची वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष याच्या अंडरमध्ये असावी। पॉईंट नंबर 5, महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि बांधकाम क्षेत्रात तो कार्यरत असावा। आता मेन पॉईंट येते म्हणजे अर्ज कसा करायचा। बांधकाम कामगार इमारत इतर बांधकाम जो विभाग आहे त्याच्यामार्फत जे भांडी मिळणार आहे त्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करायची ते आपण पाहूया। आता बघा, पॉईंट नंबर 1, कामगाराने जे मी आता वेबसाईट सांगणार आहे MAHABOCW.in हे वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती लॉग इन करून तुमची नोंदणी तपासावी। त्याच्यानंतर नोंदणी नसल्यास जवळच्या कामगार कार्यालयात किंवा ऑनलाईन नोंदणी करावी। त्याच्यानंतर कागदपत्रे काय काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत। तुमचं सर्वात पहिले तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। आधार कार्ड
तुमचं अपडेट करून घ्या. त्याच्यानंतर स्वतःचे आणि कुटुंबातील सदस्यांचे गरजेनुसार जर आधार कार्ड मागितले पण ते पण असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बांधकाम कामगार जो नोंदणी क्रमांक आहे तुमच्या कार्डवर ते तिथं वरतीच लिहिला राहते नोंदणी क्रमांक, तो पण असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमचे बँक अकाउंट पाहिजे, पासबुक किंवा रद्द केलेला चेक. त्याच्यानंतर गेल्या 90 दिवसात कामाचे प्रमाणपत्र कॉन्ट्रॅक्टर किंवा नियोक्त्यांकडून म्हणजे जो ठेकेदाराकडून तुम्हाला 90 दिवसाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो 2 पेक्षा जास्तही लागू शकतात. त्याच्यानंतर निवासाचा पुरावा, रेशन कार्ड, मतदान कार्ड, ओळख कार्ड, त्याच्यानंतर जे संपूर्ण आपला ID जो ID आहे आपलं ओळखपत्र आहे तो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर अर्ज कसा करावा, आता मेन पॉईंट आहे. वेबसाईट आहे mahabocw.in, ही वेबसाईटवरती क्लिक करा. त्याच्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच योजना जो पर्याय आहे तो पर्याय निवडा. त्याच्यानंतर लॉग इन करा आणि संपूर्ण जो अर्ज आहे तो भरा. त्याच्यानंतर तुम्हाला जिथे जे आपण कागदपत्रे सांगितले व इतरही जे तुम्हाला कागदपत्रे तिथं लिहून जे असतील ते तुम्ही अपलोड करून घ्या. पडताळणीसाठी तारीख निवडा. 6 फेब्रुवारी 2025 पासून ही सुविधा उपलब्ध आहे. त्याच्यानंतर ऑफलाईन आता अर्ज कसा करायचा, जवळच्या सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी किंवा सरकारी कामगार अधिकाऱ्याकडे, उपजिल्हा अधिकाऱ्याकडे, उपजिल्हा जो कार्यकारी अधिकारी आहे त्यांच्याकडे तुम्ही अर्ज सादर करा. अर्जाचा नमुना आपली जी वेबसाईट आहे, आता तुम्हाला वेबसाईट सांगितली त्या वेबसाईटवरती तुम्हाला कामगार कार्यालयामध्ये पण भेटू शकते किंवा वेबसाईटवर उपलब्ध असू शकते. त्याच्यानंतर अर्ज सादर आपण केल्यानंतर म्हणजे आपण पूर्ण योग्यरीतीने डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर त्याच्यानंतर पडताळणी आधार लिंक केली जाते, तुमची आधार लिंक होते. त्याच्यानंतर कागदपत्रे आणि पात्रता तपासल्यानंतर पात्र कामगारांची जी यादी राहते ते जाहीर केली जाते. मग यादी जाहीर केल्यानंतर त्यामध्ये कसं बघायचं, पात्र कामगारांना नजीकच्या वितरण केंद्रात जसे की तुमचा तालुका आहे, तालुका कार्यालय, ग्रामपंचायतमध्ये तुमचे जे सेट आहे ते दिला जातो. वितरण सोहळ्याची तारीख आणि ठिकाण स्थानिक कामगार कार्यालयाद्वारे कळवली जाते. तुम्ही जिथे फॉर्म भरता ऑफलाईन पद्धतीने भरले असाल किंवा जी आपली वेबसाईट आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता त्यानंतर बघा, बांधकाम कामगार मोफत भांडी वाटप योजनेचे म्हणजे फायदे काय. पॉईंट नंबर 1, आर्थिक बचत होते. त्याच्यामध्ये कामगारांना भांडी, जे तुम्हाला भांडी घ्यायची आहे त्याचे पैसे वाचतात. जीवन सुलभते, दर्जेदार वस्तूंमुळे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वापरण्यात येणारे स्वयंपाकासाठी जी भांडी आहे ते मिळते. स्थलांतरण सहाय्य, त्याच्यानंतर बघा स्थलांतरण दरम्यान इथलं काम झालं की कुठे दुसरीकडे पण जावं लागते, त्यासाठी जे उपयुक्त भांडी आहे ते पण मिळते. सामाजिक विकास, कामगारांचे जीवनमान उंचवण्यास मदत होते. बांधकाम कामगार मोफत भांडी वाटप जी योजना आहे त्याच्यानंतर सावधगिरी आणि आपण सूचना बघूया. मध्यस्थ टाळा. त्याच्यानंतर काही मध्यस्थ आर्थिक पिळवणूक करू शकतात. थेट सरकारी कार्यालयात किंवा ऑनलाईन अर्ज करा. नोंदणी अद्ययावत ठेवा. नोंदणी नूतनीकरण न झाल्यास लाभ मिळणार नाही. कागदपत्रे तुमची तयार ठेवा. अर्ज दरम्यान सर्व कागदपत्रे पूर्ण अचूक असावीत. त्याच्यानंतर स्थानिक माहिती, योजनेची तारख्या आणि वितरण केंद्रे जिल्हानिहाय बदलू शकतात. स्थानिक कामगार कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधत राहा. आता बांधकाम कामगार मोफत भांडी वाटप योजना संपर्क आपण बघूया. आता जे आहे अधिकृत वेबसाईट आहे mahabocw.in, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुमचे जवळचे सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा उपजिल्हा कार्यालय त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. हेल्पलाईन स्थानिक कामगार कार्यालयात उपलब्ध जिल्हानिहाय संपर्क क्रमांक आहे, वेबसाईटवरती तुम्हाला दिसून जाईल, तिथं पण तुम्ही कॉल करू शकता. अन्य वेबसाईट म्हणजे बांधकाम कामगार.in, ही जी वेबसाईट आहे वेबसाईटवर तुम्ही जाऊन संपूर्ण माहिती पण घेऊ शकता. तर बघा, आता आपण बघणार आहोत की मेन महाराष्ट्र बांधकाम कामगार गृहोपयोगी वस्तू संच योजना 2025 अंतर्गत तुम्हाला 30 दैनंदिन उपयोगी भांडी मिळणार आहेत. आता या वस्तूमध्ये कशाचा समावेश असणार आहे, दर्जेदार आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त आहे. वस्तूंची संख्या त्याच प्रकारे स्थानिक गरजेनुसार त्या बदलू शकतात. म्हणजे कोणत्या भागामध्ये कोणती वस्तू लागते, कोणती नाही लागत, त्याच्यानुसार ते बदलू शकतात. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता समोर जाणून घेणार आहोत की संपूर्ण काय मिळणार आहे. पहिल्या क्रमांकावर आहे वस्तूचे नाव प्रेशर कुकर. त्याच्यानंतर 5 लिटर ISI प्रमाणित स्वयंपाकासाठी स्टेनलेस स्टीलचं
एक तुम्हाला प्रेशर कुकर मिळणार आहे। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 2 कढई, खोल प्रकार तळ पाण्यासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलची एक कढई मिळणार आहे। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 3 पातेलं झाकण्यासह वेगवेगळ्या आकाराची स्वयंपाकाकरिता जे झाकणी राहतात ते मिळणार आहे स्टेनलेस स्टीलची। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 4 प्लास्टिक चटई, जेवणासाठी किंवा बसण्यासाठी एक प्लास्टिक तुम्हाला चटई मिळणार आहे। पॉईंट नंबर 5 ताट मिळणार आहे, जेवणासाठी तुम्हाला स्टेनलेस स्टीलचे 4 ते 6 ताट मिळणार आहेत। पॉईंट नंबर 6 वाट्या मिळणार आहेत, जेवणासाठी किंवा सांबार कढीसाठी तुम्हाला स्टेनलेस स्टीलच्या 4 ते 6 वाट्या मिळतील। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 7 पाण्यासाठी जे ग्लास, पाणी पिण्यासाठी तुम्हाला स्टेनलेस स्टीलचे 4 ते 6 ग्लास मिळतील। पॉईंट नंबर 8 पाण्याचं जग मिळणार आहे, 2 लिटर पाणी साठवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचं एक तुम्हाला जग मिळणार आहे। पॉईंट नंबर 9 मसाला डब्बा, म्हणजे तुम्हाला मसाले साठवण्यासाठी आणि झाकणासह स्टेनलेस स्टीलचा मसाला डब्बा ठेवायचा मिळणार आहे। पॉईंट नंबर 10 डब्बे झाकण्यासह तुम्हाला 14, 16, 18 इंच धान्य खाद्यपदार्थ साठवून ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचे 3 तुम्हाला डबे मिळणार आहेत। पॉईंट नंबर 11 परात मिळणार आहे, अन्न मळण्यासाठी किंवा भांडी धुण्यासाठी स्टेनलेस स्टीलचं एक परात मिळणार आहे। पॉईंट नंबर 12 मोठा चमचा मिळणार आहे, वरण भात भाजी घेण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा एक चमचा। पॉईंट नंबर 13 छोटे चमचे, नाश्ता करण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी 4 ते 6 स्टेनलेस स्टीलचे चमचे मिळणार आहेत। पॉईंट नंबर 14 स्टीलची टाकी, मोठी झाकणासह आणि वगैरेसह धान्य पदार्थ साठवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचं एक टाकी मिळणार आहे। पॉईंट नंबर 15 पडी, स्वयंपाकासाठी किंवा सर्व करण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या 2 ते 3 तुम्हाला पडी मिळतील। पॉईंट नंबर 16 झारा मिळणार आहे, तळण्यासाठी काही पण पदार्थ तळण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा एक झारा। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 17 तवा, चपाती डोसा सांबार बनवण्यासाठी लोखंडी नॉनस्टिक एक तुम्हाला तावा। पॉईंट नंबर 18 कटोरी मिळणार आहे, साईड डिश स्टेनलेस स्टीलचं 4 ते 6 कटोरी। पॉईंट नंबर 9 चाकू मिळणार आहे, स्वयंपाकासाठी किंवा भाजी कापण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा एक चाकू। पॉईंट नंबर 20 पाण्याचा ड्रम, पाणी साठवून ठेवण्यासाठी तुम्हाला प्लास्टिकचा एक ड्रम मिळणार आहे। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 21 मिळणार आहे, पॉईंट नंबर 21 मध्ये बाल्टी आहे, बाल्टी 5 ते 10 लिटरची, कपडे धुण्यासाठी बाल्टी मिळणार आहे प्लास्टिकची एक। पॉईंट नंबर 12 खराटा, घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्लास्टिकचा एक लाकडी खराटा मिळेल। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 23 पाककला, स्वयंपाकासाठी भांडी हलवासाठी तुम्हाला लाकडी स्टीलचा एक तो पाककला मिळणार आहे। पॉईंट नंबर 24 सूप स्ट्रेनर, सूप द्रव गाळण्यासाठी तुम्हाला स्टेनलेस स्टीलचा एक स्ट्रेनर मिळणार आहे। पॉईंट नंबर 25 माठ, पाणी थंड ठेवण्यासाठी मातीचा एक माठ मिळणार आहे। पॉईंट नंबर 26 पाण्याची बाटली, 1 लिटर प्रवासासाठी पाणी बाळगण्यासाठी तुम्हाला स्टेनलेस स्टीलचं एक पाण्याची बाटली। पॉईंट नंबर 27 झाकणासह भांडे, स्वयंपाकासाठी किंवा साठवणुकीसाठी तुम्हाला स्टेनलेस स्टीलचं 1-2 झाकणासह भांडी मिळतील। पॉईंट नंबर 28 आहे खलबत्ता, ज्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही मसाला पण कुटू शकता, लाकडी आणि स्टीलचं तुम्हाला एक खलबत्ता मिळणार आहे। पॉईंट नंबर 39 चाळ, तुम्हाला पीठ गहू जे धान्य इतर धान्य असतील ते चाळण्यासाठी स्टेनलेस स्टीलचं एक चाळणी मिळणार आहे। पॉईंट नंबर 30 चिमटे, स्वयंपाकासाठी जे गरम वस्तू आपण हाताला आपल्या चटके लागू नये म्हणून तुम्हाला चिमटे मिळणार आहे, स्टेनलेस स्टीलचं एक चिमटा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या 30 गृहोपयोगी वस्तू आहेत यामध्ये त्या शहरानुसार बदल असू शकते। तर मुख्य जर बघा तर बांधकाम कामगार जी मोफत भांडी वाटप योजनेमध्ये ह्या सर्व वस्तूंचा समावेश आहे। कागदपत्रे पण सांगितले आपण, तुमची वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा 2025 मध्ये, हे सर्व प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगितल्या। तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व बांधकाम कामगारांना या मोफत भांडी वाटपचं संपूर्ण लाभ घेता आला पाहिजे। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।
पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल. इतरही बांधकाम कामगारांची जी योजना ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.